Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. आजचा व्हिडिओ हा महाट्रान्सको एई या एक्झामसाठी जे काही उपयुक्त MCQs असतील त्याचा व्हिडिओ मी आज बनवत आहे आणि अशाच MCQsची सिरीज मी घेऊन येणार आहे आणि त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जसं की आत्ताच थोडे दिवस अगोदर आपण BMC सब इंजिनियरची एक्झाम दिलेली आहे आणि बराचसा टेक्निकलचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला लक्षात आलेला असेल की कशा प्रकारच्या MCQs कडे ते जात आहेत, कशा प्रकारचे MCQs ते विचारत आहेत आणि आपल्या पेपरशी किंवा आपल्या जे काही प्रिव्हियस क्वेश्चन्सशी आपल्याला आपला आजचा अभ्यास कसा आहे लिंक करायचा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि ही लिंकिंग मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. बरेचसे टॉपिक मी इथून पुढे कव्हर करणार आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कव्हर केलेले आहेत आणि त्या टॉपिकवर तुम्हाला जास्तीत जास्त रिवाइज करायचं आहे आणि महाट्रान्सको एई या एक्झामला तुम्हाला क्रॅक करायचा आहे. महाट्रान्सकोसाठी जो काही इम्पॉर्टंट MCQचा सेट असेल तो तुम्हाला या व्हिडिओज थ्रू तर मिळेलच आणि टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. तिथंही तुम्हाला बरेचसे MCQs प्रोव्हाइड केले जातील आणि आजच्या आपण या व्हिडिओला आता लगेच स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनच्या अगोदर एक नोट. जर एखादा क्वेश्चन तुम्हाला माहित नसेल तर त्या क्वेश्चनला नोट करत राहा आणि रिवाइज करत राहा. फर्स्ट क्वेश्चन आहे द परमिसिबल एरर ई फॉर प्रिसाइज लेवलिंग. प्रिसाइज लेवलिंगसाठी इथं विचारलेलं आहे विथ द डिस्टन्स डी इन किलोमीटर इज गिवन बाय. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण चारही ऑप्शन पाहू. चारही ऑप्शनमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे. फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तो आहे ऑर्डिनरी लेवलिंग या रिलेटेड हा फॉर्म्युला आहे. म्हणजे ऑर्डिनरीसाठी जो फॅक्टर असेल तो किती आहे 0.025. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे फॉर रफ लेवलिंग. थर्ड इथे दिलेला फॉर्म्युला आहे 0.012. हा फॉर्म्युला आहे ॲक्युरेट लेवलिंग. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की जो लास्ट ऑप्शन राहिलेला आहे तो आहे प्रिसाइज लेवलिंगचा फॉर्म्युला, प्रिसाइज लेवलिंग. ठीक आहे. तर या क्वेश्चनचं जे काही आन्सर असेल ते आन्सर आहे लास्ट ऑप्शन E इक्वल्स टू प्लस मायनस 0.006 स्क्वेअर रूट ऑफ डी. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना फक्त एवढंच लक्षात नाही घ्यायचं की प्रिसाइज लेवलिंगचा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला भरपूरशे पॉईंट इथून कव्हर सुद्धा होतात. फर्स्ट पॉईंट तर हा आहे की प्रिसाइज लेवलिंगचा फॉर्म्युला तुम्हाला इथे लक्षात आला. सेकंड आहे की प्रिसाइज लेवलिंग व्यतिरिक्त ऑर्डिनरी लेवलिंग, रफ लेवलिंग, त्यानंतर ॲक्युरेट लेवलिंग हे सुद्धा फॉर्म्युले इथे कव्हर झालेत. थर्ड एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात आलेली आहे की परमिसिबल स्ट्रेस हा इथे ईनं रिप्रेझेंट करतोय आणि डिस्टन्स हे डीनं रिप्रेझेंट करतोय. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट इथं आहे की इथे जी डीची व्हॅल्यू घेणार आहे आपण ती किलोमीटरमध्ये व्हॅल्यू आहे. ठीक आहे. एवढे पॉईंट्स जर केले तर हा आपला जो क्वेश्चन आहे तो इथे कव्हर होणार आहे. दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. सेकंड क्वेश्चन. Which of the following is best suited for digging below ground level and loading on trucks? म्हणजे असं कोणतं इक्विपमेंट आहे की जे डिगिंग बिलो ग्राउंड लेवल एक्सकॅव्हेट करू शकतं आणि लोडिंग सुद्धा करू शकतं इनटू अ ट्रक दॅट एक्सकॅव्हेटेड मटेरियलला. तर त्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे? फर्स्ट इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे इथे बुलडोजर. सो बुलडोजरचा यूज आपण कशासाठी करतो तर स्प्रेडिंगसाठी करतो बुलडोजरचा यूज. ठीक आहे. स्प्रेड करतो आपण मटेरियलला, त्याच्यासाठी आपण बुलडोजर यूज करतो. बॅकहो लोडर, ठीक आहे, याचा यूज आपण डिगिंगसाठी अँड लोडिंगसाठी करतो. त्यानंतर थर्ड आहे ग्रेडर. सो याचा यूज आपण फिनिशिंगसाठी करतो. आणि लास्ट जो आहे रोड रोलर. दिस इक्विपमेंट इज फॉर कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे दिलेले जे इक्विपमेंट्स आहेत ते यूज करतो आणि क्वेश्चनमध्ये दिलेल्या जे डेटासाठी जे काही सुटेबल इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट आहे बॅकहो लोडर. तर इथं जो सेकंड ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन. स्टोन इज सेड टू बी हाय इफ टफनेस इंडेक्स ऑफ स्टोन इन द इम्पॅक्ट टेस्ट इज. आता या क्वेश्चनमध्ये टफनेस इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे विचारलेली आहे की ज्यामध्ये टफनेस इंडेक्स ऑफ स्टोन इन द इम्पॅक्ट टेस्ट इज म्हणजे जिथं हाय टफनेस इंडेक्स आहे अशी व्हॅल्यू आपल्याला इथे विचारलेली आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर BMCच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चनही आला होता की जी
टफनेस आहे ही प्रॉपर्टी आपण कोणत्या टेस्टनं फाइंड आउट करू शकतो, तर ती इम्पॅक्ट टेस्ट होते. आणि याच्यासाठी एक टेबल आहे टफनेस इंडेक्ससाठी, स्टोनसाठी तो टेबल आहे. फर्स्ट व्हॅल्यू आहे त्यामध्ये, जर टफनेस इंडेक्स ह्याची व्हॅल्यू 13 पेक्षा कमी असेल तर तिथे असणार आहे नॉट टफ. ठीक आहे, ती कंडिशन असेल नॉट टफ. सेकंड कंडिशन आहे 13 to 19, तेव्हा येईल स्टोन इज मॉडरेटली टफ. ठीक आहे, आणि लास्ट कंडिशन थर्ड आहे मोर दॅन 19, आणि तेव्हा येईल हाय टफ किंवा हायली टफ. ठीक आहे, तर आता या दिलेल्या हाय कंडिशनसाठी टफनेस इंडेक्सची व्हॅल्यू काय येईल, मोर दॅन 19. ठीक आहे, सो दिस इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. If 1% solution of sewage sample is incubated for 5 days at 20 degrees Celsius and deflection of oxygen was found to be 3 ppm, BOD of the sewage is. ठीक आहे, इथं BOD of sewage आपल्याला विचारलेलं आहे. BOD of sewage साठी फॉर्म्युला काय आहे, तर BOD of sewage is equal to DO initial minus DO final multiply by dilution factor. ठीक आहे, डायल्युशन फॅक्टर. आता DO इनिशियल मायनस DO फायनल ही व्हॅल्यू म्हणजे काय असते, तर डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन. किती ऑक्सिजन इथे यूज झालाय किंवा किती ऑक्सिजन डिप्लेट झालाय ही व्हॅल्यू आपण DO इनिशियल मायनस DO फायनल यावरून इथे कॅल्क्युलेट करत असतो. तर ही डिप्लेशनची जी काही व्हॅल्यू आहे ती गिवन दिलेली आहे. डायल्युशन फॅक्टरचं पर्सेंटेज गिवन दिलेलं आहे, ते कसं काढणार आपण, तर 100 डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ सोल्युशन. ठीक आहे, आता या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण इथे ऍड करूयात. डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन ही व्हॅल्यू इथे किती गिवन आहे, 3 ppm. सो 3 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय पर्सेंटेज किती आहे, 1%. सो 1 इथे घेऊयात, तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल 300 ppm. सो BOD किती आला इथे, 300 ppm. थर्ड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. सो दिस इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन. द बेसिक प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. ठीक आहे, इथे 2 राहिले. वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट इज बेस्ट रिप्रेझेंटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन. ठीक आहे, बेस्ट रिप्रेझेंटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन. तर यासाठी आपण सुरुवातीला एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत असावा की जर एखादा लार्ज एरिया असेल तर त्या लार्ज एरियाला आपण पार्ट्समध्ये डिवाइड करतो आणि मग तिथे आपण सर्वे कंडक्ट करतो. तर पार्ट्स डिवाइड आपण का करतोय, कारण की जर आपण असे पार्ट केले तर या पार्टमधून जो काही कॅल्क्युलेट केल्यानंतर एरर येईल तो त्या पार्ट पुरताच असेल आणि तो आपल्याला कंट्रोल किंवा लोकलाइज करता येईल. ठीक आहे, या उद्देशानं आपण अशा प्रकारे वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट असं सर्विंग करतो. आता दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन हा बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह आहे या दिलेल्या पर्पजसाठी हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता आपण लास्ट पाहूयात ऑप्शन पहिल्यांदा. तर इट हेल्प्स टू कंटिन्यू द वर्क ड्युरिंग द सेकंड डे ऑफ सर्विंग. ठीक आहे, सेकंड डे ऑफ सर्विंगसाठी कंटिन्यू करण्यासाठी नाही, कारण की प्रत्येक पार्टचं आपण वेगवेगळं काम करू शकतो. आज जर हा पार्ट केला तर या पार्टचा यूज या पार्टसाठी होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचा पर्पज किंवा अशा प्रकारचा यूज तर होणार नाहीये. ठीक आहे, तर हे आन्सर करेक्ट नसणार आहे. त्यानंतर इझीनेस इन सर्विंग. ठीक आहे, इझीनेस इन सर्विंग असू शकतो. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह काढायचं आहे. आपण हा सुद्धा ऑप्शन बघूयात. सेकंड, इफ अन ॲक्युरेट बेसिक कंट्रोल इज इस्टॅब्लिश्ड फर्स्ट लार्ज एरर्स कॅन बी प्रिव्हेंटेड. ठीक आहे, इथे एक करेक्ट जरा असं सेंटेन्स आलेलं आहे की जे या पर्पजला सुटेबल आहे की लार्ज एरर्स कॅन बी प्रिव्हेंटेड अँड मायनर वन्स कंट्रोल्ड अँड लोकलाइज्ड. हे जरा मला जास्त करेक्ट वाटतंय थर्ड पेक्षाही. फर्स्ट ऑप्शन पाहूयात. वन कॅन फिनिश द ट्रॅव्हल्स सर्वे क्विकली. ठीक आहे, क्विकली डोंट नो क्विकली होईल की नाही, पण हे तर त्याचं पर्पज नाही आहे. तर जे सेकंड ऑप्शन आहे ते सगळ्यात जास्त करेक्ट वाटतंय, त्यामुळे हे सेकंड जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आता हे जे क्वेश्चन्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, बऱ्याच जणांना ते लिहून घेणं आवडत नाही किंवा
प्रत्येक वेळी सगळेच क्वेश्चन लिहायचे आणि मग जेव्हा रिव्हिजन करतो तेव्हा खूप डेटा आपल्याजवळ गोळा राहतो किंवा लिहिण्यामध्ये वेळही जातो. तर अशा जणांनी काय करायचं, हा जो क्वेश्चन आहे याचा जेव्हा मी आन्सर टिक करेल तेव्हा त्याचा तो व्हिडिओ स्टॉप करायचा आणि तिथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, जेणेकरून काय होईल की तुमच्याजवळ या व्हिडिओचे सगळे स्क्रीनशॉट राहतील. जे जे MCQs तुम्हाला अवघड वाटतात किंवा नवीन वाटतात अशा प्रकारच्या MCQचा एक PDF तुम्ही तुमच्यासाठी बनवून ठेवा आणि तो फक्त PDF रिवाइज करत जा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन, वाय इज द स्लोप डिफ्लेक्शन मेथड कन्सिडर्ड मोर एफिशियंट दॅन द फोर्स मेथड फॉर अनालायझिंग इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. ठीक आहे, दोन मेथड असतात. स्लोप डिफ्लेक्शन मेथड एक आहे आणि दुसरी आहे फोर्स मेथड. दोन्ही सुद्धा आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरला अनालाइज करण्यासाठी यूज करतो. पण यामध्ये असं विचारलंय की जी स्लोप डिफ्लेक्शन आहे ती जास्त एफिशियंट का आहे फोर्स मेथडपेक्षा. तर असे खाली काही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन्सपैकी कोणता मोस्ट एफिशियंट आहे असं शो करणारा ऑप्शन आहे तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट ऑप्शन काय आहे की इट कॅनॉट बी युज्ड फॉर बीम्स अँड फ्रेम्स. ठीक आहे, स्लोप डिफ्लेक्शन तर आपण बीम आणि फ्रेमसाठीच यूज करतो. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन तर हा करेक्ट नसेल, कारण इथं जर कॅन बी यूज्ड असेल तर एक वेळेस इथे करेक्ट असू शकतो, पण कॅनॉट बी यूज्ड तर फर्स्ट ऑप्शन इथे रॉंग आहे. नेक्स्ट, इट इन्व्हॉल्व्स फ्युअर इक्वेशन्स अँड अननोन्स मेकिंग इट इझियर टू सॉल्व. ठीक आहे, सेकंड ऑप्शन आपण थोडा साईडला राहू देऊ. त्यानंतर इट रिक्वायर्स रायटिंग कंपॅटिबिलिटी इक्वेशन्स फॉर अननोन forces. It requires writing compatibility equation for unknown forces. नाही, unknown forces साठी writing compatibility equation आपण इथं रिक्वायर नसतं स्लोप डिफ्लेक्शन मध्ये. त्याचे जे फॉर्म्युलेज 2 दिलेले आहेत त्यांना आपण इथे सॉल्व्ह करतो. त्यानंतर इट इज लिमिटेड टू स्ट्रक्चर्स विथ लो डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी. नाही, असा कोणताही क्रायटेरिया इथे दिलेला नाहीये की ज्याची लो डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी आहे त्याच्यासाठीच आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्लोप डिफ्लेक्शन मेथड, असं इथे मेन्शन केलेलं नाही. तर जो सेकंड ऑप्शन आहे तो इथे करेक्ट असणार आहे, कारण की स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन मध्ये खूप कमीत कमी इक्वेशन आहेत आणि त्या इक्वेशनचा यूज करून आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरला. ठीक आहे, तर इथे सेकंड ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Next question, sewers must be checked for minimum velocities at their minimum hourly flow is equals to. तर मिनिमम अवर्ली फ्लो साठी फर्स्ट आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे मिनिमम डेली फ्लोचा. आता मिनिमम डेली फ्लो जसं की तुम्ही बरेचसे फॉर्म्युले असे पाहिले असणार आहेत की मॅक्झिमम अवर्ली डिमांड, मॅक्झिमम डेली डिमांड, याचे फॉर्म्युले ॲव्हरेज डेली डिमांड आणि ॲव्हरेज अवर्ली डिमांडमध्ये कन्व्हर्जनसाठी एक फॅक्टर असतो. तसाच फॅक्टर आपण इथे मिनिमम डेली फ्लो साठी घेणार आहोत. तो फॅक्टर आहे 2/3 ऑफ ॲव्हरेज डेली फ्लो. ॲव्हरेज डेली फ्लो. आता या फॉर्म्युल्याचा इथे यूज काय होणार आहे, तर जो नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो आहे मिनिमम hourly demand is equals to half of minimum daily demand. ठीक आहे, तर इथं किती येईल, हाफ मल्टिप्लाय बाय मिनिमम डेली डिमांड किती दिलेली इथं 2/3 ऑफ ॲव्हरेज डेली डिमांड. ओके, 2/3 ऑफ ॲव्हरेज डेली डिमांड आणि इथे आन्सर येईल 1/3 ऑफ ॲव्हरेज डेली डिमांड. ठीक आहे, तर हे इथं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि असा ऑप्शन इथे फर्स्ट दिसत आहे, तो फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे 1/3 ऑफ ॲव्हरेज डेली डिमांड. हे जे रिलेशन आहे ते जरा इम्पॉर्टंट आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. The aggregate crushing value in accordance with IS 2386 Part 4 1963 shall not exceed dash for concrete for wearing surface such as runway, roadways and pavement. तर याच्यासाठी फॉर विअरिंग सरफेस ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू किती आहे असं विचारलेलं आहे. तर विअरिंग सरफेससाठी विअरिंग सरफेस म्हणजे कोणते सरफेस येतात, तर रनवेज, रोडवेज आणि पेवमेंट म्हणजे ज्यावरती हेवी ट्रॅफिक असेल असे रोड्स जिथे विअरिंग होते तिथे जो ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू आहे तो असतो 30%. आणि जर नॉन विअरिंग सरफेस असेल, नॉन विअरिंग सरफेस म्हणजे जिथे काही हेवी
ट्रॅव्हलिंग होत नाही किंवा हेवी लोडिंग्स अप्लाय होत नाहीत तिथे विअरिंग सरफेस जो आहे किंवा जो ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू आहे तो असतो 45%. इथे आपल्याला विअरिंग सरफेससाठी विचारलेला आहे तर तो आहे 30%. थर्ड ऑप्शन इज करेक्ट आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आपला सेशन आज आपण इथेच थांबवत आहोत. जे काही MCQs आपण घेतलेत, हा MCQची संख्या कमी आहे, पण जे काही MCQs आपण घेतलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट MCQs आहेत आणि खूप चांगल्या टॉपिक्सवरचे MCQs आहेत. अशा MCQsला प्रॅक्टिस करत राहा. अशा प्रकारचेच MCQs सॉल्व करत राहा. मी नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल आणि त्या व्हिडिओमध्ये बरेचसे क्वेश्चन घेऊन येईल. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही क्वेश्चन झालेत त्याची प्रॅक्टिस करा. या अगोदरही मी चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत MCQच्या रिलेटेडचे. तेही MCQचे व्हिडिओ पाहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. कोणते MCQs तुम्हाला लक्षात येत नाही आहेत त्या MCQचा स्क्रीनशॉट काढा. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करता येतात की नाही ते चेक करा आणि जर येतच नसतील तर ते MCQs तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. मी त्या MCQsचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, टेलिग्रामवरती सिव्हिल सिरीजचं चॅनल आहे आणि त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. टेलिग्रामची जी काही लिंक आहे ते मी कम्युनिटी सेक्शनमध्ये पोस्ट केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकला जॉईन करा, टेलिग्रामला जॉईन करा. मी तिथंही बरेचसे काही अपडेट्स देत आहे आणि इथून पुढे मी तिथंही काही क्वेश्चन्स अपलोड करत जाणार आहे. रोजचा एकतरी क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असा तिथे मिळेल. आता रोजचा एक क्वेश्चन असं मिळणं आपल्याला वाटतं की खूप कमी आहे. एक क्वेश्चन सॉल्व करून काय होणार आहे, 2 करून काय होणार आहे, 5 करून काय होणार आहे. पण असेच जर क्वेश्चन तुम्ही कंटिन्यूज एक्झामच्या लास्ट डेपर्यंत सॉल्व करत राहाल तर तुमचा जो काही पर्सनल अभ्यास आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बरेचसे असे क्वेश्चन सॉल्व करत आहात की जे तुम्ही तुमच्या टॉपिकमध्ये, तुमच्या थेरीमध्ये, तुमच्या MCQsमध्ये इन्व्हॉल्व केलेले नाही आहेत. असा एक्स्ट्राचा डेटा तुमच्याजवळ येतोय. तर असा डेटा एक क्वेश्चन न येऊ, 2 येऊ, 3 येऊ किंवा 100 क्वेश्चन्स न येऊ, तो तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. ठीक आहे. तर अशाच फायदेशीर आणि अशाच तुमच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या सिव्हिल सिरीज चॅनलला नक्की जॉईन करा. सबस्क्राईब करा चॅनलला. टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा आणि क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करत राहा. ऑल द बेस्ट.